नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षणाच्या वाटचालीमध्ये, विकासामध्ये ज्या महत्त्वपूर्ण अशा आयोग किंवा कायदे किंवा शासकीय धोरणांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान केले, त्यांचा सविस्तर आढावा आपण मागील काही तासांपासून घेत आहोत. या क्रमामध्ये आपण सर्वप्रथम भारतीय शिक्षण आयोग अर्थात डॉक्टर DS कोठारी आयोग याच्याबाबत सविस्तर माहिती पाहिली. हा पहिला असा आयोग होता ज्यामध्ये शिक्षणाच्या सर्वच स्तरांवर, त्याच्या पैलूंवर सखोल चिंतन, अभ्यास व शिफारशी झाल्या. हा असा आयोग होता ज्याच्या बहुतांश शिफारशी या प्रत्यक्षात देखील आल्या. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर एका नवीन व तरुण अशा युगाची सुरुवात झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय शिक्षणामध्ये देखील अनेक परिवर्तन व बदल आवश्यक आहेत हे गृहीत धरून एका व्यापक शैक्षणिक राष्ट्रीय धोरणाची चर्चा, त्याची आवश्यकता ही जाणवू लागली आणि 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ती गरज पूर्ण केली. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रकरणात त्यातील तिसऱ्या उपघटकाचा अर्थात राष्ट्रीय ज्ञान आयोग 2005 याचा आपण आज विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुलनात्मकदृष्ट्या भारतीयांना ज्ञानसेवा क्षेत्रात असणाऱ्या संभाव्य संधींचा शोध घेण्यासाठी या थिंक टँकची निर्मिती करण्यात आली होती. शिक्षण, संशोधन व सुधारणांची जी काही क्षेत्रे आहेत, ज्या काही आवश्यकता आहेत, त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाला सल्ला देण्यासाठी तसेच भारताला ज्ञान अर्थव्यवस्थेत सक्षमतेकडे नेण्यासाठी मुळात या आयोगाची स्थापना ही करण्यात आली होती. मुळात भारत हा तरुणांचा देश आज मानला जातो. या तरुणांच्या शक्तीला अधिक विधायक बनविण्यासाठी केवळ त्यांच्या
संख्येवर न जाता त्यांच्यामध्ये गुणात्मक विकास करण्यासाठी, एक मानव संसाधन म्हणून या नवीन पिढीला घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी या आयोगाची आवश्यकता वाटत होती. याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शिक्षणाच्या समानतेसाठी, शिक्षणाच्या विस्तारासाठी किंवा शिक्षणाच्या सुलभतेसाठी जे काही विविध संस्थागत ढाचे किंवा संस्था, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलेले होते, त्यांचा आजच्या काळामध्ये पुनर्विचार होणे आवश्यक होते. तो देखील आयोगाचा एक दृष्टिकोन होताच. याशिवाय 21व्या शतकात जात असतानाच खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये टिकण्यासाठी किंबहुना तेथेही अग्रेसर राहण्यासाठी, या जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी ज्या काही गुणवत्तेची, ज्या काही सक्षमतेची, कौशल्याची, सुधारणांची आवश्यकता होती, त्याबाबतही सखोल चिंतन होणे आवश्यक होते आणि आयोगाची ती देखील एक प्रमुख जबाबदारी होतीच. याशिवाय स्वातंत्र्यानंतर अनेक असे शैक्षणिक मुद्दे, विषय होते की ज्यावर सविस्तर चर्चा होणे, आणखीन सखोल चर्चा होणे, 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर त्याचा पुनर्विचार होणे आवश्यक होते आणि त्याबाबत काही मार्गदर्शक सूचना अथवा सुधारणा यांची जरुरी होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर या आयोगाची एक थिंक टँक म्हणून स्थापना ही झालेली होती. या आयोगाने कृषी आणि उद्योग क्षेत्रात ज्ञानाच्या प्रयोगांची आवश्यकता, त्याला प्रोत्साहन देणे अपेक्षित होते. विज्ञान, तंत्रज्ञान, बौद्धिक संस्था, संघटना या साऱ्या बाबी, तेथील प्रश्न, समस्या, तेथील बदल, परिवर्तन यासाठी आयोगाने सविस्तर विचार करणे अपेक्षित होते. आणि यासाठीच तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 जून 2005 रोजी 3 वर्षांच्या कालावधीसाठी सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ज्ञान आयोग अर्थात नॅशनल नॉलेज कमिशन याची स्थापना ही करण्यात आली.
या आयोगामध्ये सॅम पित्रोदा यांच्या व्यतिरिक्त 7 प्रज्ञावंत सदस्य देखील होते. डॉक्टर अशोक शेखर गांगुली, जे उद्यमी नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, किंवा नंदन निलेकणी, की जे सध्या आधार अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत, किंवा डॉक्टर दीपक नायर, की जे दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्याचबरोबरीने डॉक्टर जयंती घोष, डॉक्टर सुजाता रामदोराय, डॉक्टर पद्मनाथन बलराम व प्राध्यापक अमिताभ मोटो हे या आयोगाचे सदस्य होते. म्हणजे या संपूर्ण संघटनेमध्ये सॅम पित्रोदा यांच्यासोबत 7 सदस्य देखील कार्यरत होते. या आयोगाची स्वतःची अशी एक नाविन्यपूर्ण कार्यपद्धती होती. केवळ कागदोपत्री चर्चा, विचार विनिमय किंवा तुटपुंजा शिफारसी असा आयोगाचा पारंपरिक ढाचा किंवा कार्यपद्धती नव्हती. यांची कार्यपद्धती ही विचार विनिमय, परस्पर सहकार्य, सर्वांसोबत मार्गदर्शन किंवा सर्वांकडून मार्गदर्शन अशा पद्धतीची होती. यामध्ये सुरुवातीला ज्या क्षेत्रांमध्ये काम करणे आवश्यक आहे अशा लक्ष्याधारित क्षेत्रांची निवड केली जात असे. त्यामध्ये देखील जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत, विषय आहेत, त्यांचे प्राधान्यक्रम ठरवले जात असत. तज्ज्ञ विशेषज्ञ लोकांचे संघटन घडवून आणले जात असे. त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात असत. तसेच हा आयोग राज्य सरकारे, पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ, नियोजन आयोग या सर्वांसोबत संपर्कात होता आणि त्याचप्रमाणे नागरिक व हितचिंतक यांच्या देखील संपर्कात होता आणि या साऱ्यांसोबत सहकार्य आयोगाने ठेवलेले होते. आणि त्यामुळे या आयोगाची जी कार्यपद्धती होती, जी शैली होती, ती देखील अत्यंत नाविन्यपूर्ण अशी होती. सर्व क्षेत्रातील विशेषज्ञांशी चर्चा करणे, त्या क्षेत्रातील व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली विविध गट तयार करणे,
विविध अहवालांवर चर्चा घडवून आणणे, योजना आयोग किंवा ज्या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे त्या खात्याशी चर्चा विचारविनिमय करणे, सल्लामसलत करणे हा आयोगाचा नियमित कार्यभाग होता. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की राष्ट्रीय ज्ञान आयोग हा 21व्या शतकातील भारतात आवश्यक असणाऱ्या सुधारणा व परिवर्तनासाठी प्रयत्नशील होता आणि त्या दृष्टीने आयोगाने आपले प्रयत्न देखील सुरू केले. पुढील तासामध्ये आपण राष्ट्रीय ज्ञान आयोगाने ज्या क्षेत्रांशी संबंधित सूचना, सुधारणा, शिफारशी सांगितल्या होत्या त्यांचा अभ्यास करणार आहोत. ज्या पंचतत्वांच्या आधारावर त्यांनी या शिफारशी केल्या होत्या त्यांचा देखील थोडक्यात अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.